श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला। हो, सगळ्या गावात पूर्वी काय असायचं, पूर्वी गावात एखाद्या आईला मुलगा झाला की गावातल्या सगळ्या महिलांना आनंद व्हायचा। बाई तिला मुलगा झाला, तिनं तिला सगळं गावात माहिती। आता आता महाराज आनंदच राहिला नाही हो। या कोरोनानं मात्र महाराज पुढे लेकरं होतात आणि कवा जन्माला येतात, कवा नोकरीला लागतात आणि कवा लग्न होते, काही नाही राहिलं महाराज। काय आनंद असायचा राव, मुलगा झाला महाराज गावच्या पाटलाला, सगळं गावात। आणि पूर्वी पद्धत होती त्या आईला भेटायला जायची, तिची ओटी भरायची, प्रेम नाही राहिलो। आणि मग ती ओटी भरण्यासाठी अशा निघाल्या गवळणी आता यशोदेच्या घरी। फार गोडे हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, साखरे महाराज सांगते ऐका। आणि मग त्या गवळणी निघाल्या, आता रांग लागली त्यांची। पहिली गवळण गेली होती एक मुठभर सोनं घेऊन। यशोदेच्या घरी गेलेली पहिली गवळण मुठभर सोनं घेऊन गेलती। 50,000 रुपयाकडे गेले तोळा, असा मुठभर घेऊन गेलती। ती श्रीमंत होती, पहिलाच नंबर लागला तिचा। तिच्या मागं दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी। आता इथं काय कमी गवळणीत काय, एवढ्या गवळणीची रांग लावल्यावर जाईल ना आपल्या स्टँडला, अशी एका मागं एक। आता एवढ्या कुठं सांगतात, 2-4 सांगतो, एवढ्या सांगायला वेळ नाही आपल्याला, पण 2-4 सांगतो बरं। काय का लई गोड आहेत महाराज, ऐका। एवढ्या गवळणी जरी ऐकलं ना तर 1 वर्षभर तुम्हाला काल या महाराज विठाला विठाला विठाला। एवढ्या सांगत नाही पण 2-4 सांगतो। पहिली गेली होती ना, पहिली काय घेऊन गेलते तुमचं लक्ष आहे माझ्याकडं, मुठभर सोनं घेऊन गेलती। पहिलाच नंबर लागला। यशोदेचा पोरगा तिच्या हातात आला बघा। तिनं यशोदेच्या चेहऱ्यावरून बरं का, त्या मुलाच्या चेहऱ्यावरून, माझ्याकडे बघा अंकुश महाराज 10-5 मिनिटं बरं का, असं ते यशोदेच्या मुलाच्या चेहऱ्यावरून ते असं सोनं ओवाळून टाकलं आणि ती बाहेर आली। बाकीच्या एवढ्या रांगेत उभ्या होत्या, काहीचा नंबर 12ला, काहीचा 1ला, काहीचा। आपण किती जण आहेत, एक ओंकार महाराज, संबळे महाराज, आमचे किशोर महाराज एक आणि संजू महाराज एक। पहिली संजू महाराज, दुसरे किशोर महाराज, तिसरी संबळे महाराज आणि चौथी ओंकार महाराज, असे 4 सांगतो मी फक्त। पहिली गेली होती बरं का। आता पहिलीनं मुठभर सोनं नेलं होतं, पहिलीनं मुठभर सोनं नेलं, तुम्ही लक्ष देऊन ऐका। चेहऱ्यावरून ओवाळून टाकलं, ती लवकरच बाहेर आली। आपले 12:30 वाजल्यामुळे बाकीची तिला विचारलं, काय ग तुझा पहिलाच नंबर लागला ग, किती भाग्यवान आहेस ग, सकाळी सुट्टी होती का ग, लवकर आंघोळ केली का, पहिल्यांदाच गेली बाई, पहिलाच नंबर लागला बाई, चांगलं झालं बाई, सोन्याचं मूठ घेऊन गेलती बाई। किती वेळ पाहिला ग तिचा काना, किती वेळ पाहिला ग तिचा मुलगा। म्हटले बाई 10 मिनिटं पाहायला मिळाला। सांग ना ग तो तू पाहिला आणि नेमका तो कसा आहे।
अजब गायन आहे वा. पहिलीनं सांगितलं बाई मी गेले होते, मुठभर सोनं घेऊन गेलते. किशोर महाराज जरा ध्यान द्या माझ्याकडे, तुमचा नंबर आलाय. पहिला होऊन गेला संजीव महाराजाचा, तुमचा नंबर आलाय किशोर महाराज. देवट्या आपल्याला देवट्या लावायच्या आता, ऐका लय गोडे महाराज. देवटे महाराज तुमचा नंबर आहे आता, ध्यान द्या माझ्याकडे. मुठभर सोनं घेऊन गेली होती पहिली, मुठभर. तिनं यशोदेच्या त्या मुलाच्या चेहऱ्यानं ओळून टाकलं आणि तिला विचारलं तुला कसा दिसला. ती बाई म्हटली माझं असं झालं बाई, मी त्याला पाहायला गेले खरं, पण तो दिसलाच नाही. काय केलं त्यानं, माझं मन वेधून घेतलं. तेने वेधिले मन. पहिलीचा कार्यक्रम संपला. दुसरी गेली. आता दुसरी जरा गरीब होती, म्हणजे चांदीची मूठ घेऊन गेली होती. बरी होती बरी. तिनं ती यशोदेच्या मुलाच्या चेहऱ्यावर अशी ती मूठ वाळून टाकली. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे ती बाहेर आली. आणि जशी बाहेर आली बरं का, तसं बाकीच्यानं तिला विचारलं काय ग, पहिलीला सांगता आला नाही बघ, तिला तर माहितीच नाही कसा आहे. त्यानं मन वेधून घेतलं म्हणते. तुझा नंबर दुसरा लागला, तुला तरी दिसला का? ती म्हटली मग मला दिसला ना. कसा दिसला? सावळा सावळा. सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, हो सावळा देखिला नंदाचा, हरी सावळा देखिला नंदाचा, देखिला वा. किशोर महाराज की जय हो. किती गोड. दुसरी सांगितली त्यांनी. काय म्हटली ती बाई, तुला दिसला नाही ग पण मला दिसला. सावळा दिखेला नंदाचा. ती म्हटली बाई मला सावळा दिसला. आता तिसरा नंबर आहे. ऐ तिसरी आहे ना, आता तिसरी आवाज आहे यांना म्हणू द्या. तिसरी तुम्ही म्हणा तिसरी. ऐका ऐका तिसरी तिनंच सांगतो आता, जाऊ दे एक कमी करतो बरं का. तिसरी गेली होती. पहिलीनं सांगितलं मला दिसला नाही, माझं मन वेधून घेतलं. दुसरी बाई म्हटली मला सावळा दिसला. तिसरीचा नंबर लागला. तिसरी मात्र गरीब होती, आपल्या सज्जनपूरची गरीब होती. 10 रुपयाची नोट कमराला ठेवून पुंगळी झाली होती. 10 रुपयाच्या नोटीची. गरीब होती बिचारी. तिचा नंबर लागला होता. तिनं ती 10 रुपयाची नोट अशी त्या यशोदेच्या पोराच्या चेहऱ्यावरून अशी ओवाळून टाकली. बिचारी गरीब होती. आणि तिनं पोरगा हातात घेतला. ती आपली मराठी. ती म्हटली बाई पाहिला बाहेर आली. आता बाकीच्या भरपूर उभ्या होत्या. काहीचा नंबर 3ला, काहीचा 5ला येणार होता. त्याच्यातल्या सगळ्या जणींनी विचारलं बाई तुझा तिसरा नंबर लागला ग, पहिलीला दिसला नाही, दुसरीला सावळा दिसला, तुला कसा दिसला? ती म्हटली बाई माझं असं झालं, मी त्याला पाहिल्यापासून माझी जात, माझी कुळ सगळं हरपून गेले.
बापरे. आय 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 इतक्या उंच कमाल आहे बुवा. ईश्वरानं खरंच बरं का एका कवीचं वाक्य आहे. कवी म्हणतोय भगवान भी क्या अजीब चीज है बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळल काहीला उद्या कळल. काय 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 भगवान भी क्या अजीब चीज है बराबर दिल 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 म्हणजे आमिर खानचा नाही, त्याचा पिक्चर होता बरं का. बराबर दिल आपला आपला बराबर दिल और दिमाग. इथं बुद्धी आहे इथं हृदय आहे, इथं हृदय आहे इथं बुद्धी आहे, मधात गळा आहे. जरा माझ्याकडे बघा. इथं सुचावं इथं सुचावं आणि इथून निघावं. इथं सुचावं इथून निघावं ते गोड लागतं महाराज. हे लोकांना खूप आवाज दिलाय व देवांनी. खरंच महाराज काय गोड एक एका हुनी बळी रे महाराज. याच्यात जर तुम्ही रम्मान झालात गायक तो उद्धरला. खरंच सांगतो लताबाई मंगेशकरानं खरंच एखादं गाणं देवासाठी गायला पाहिजे. संजू महाराज, ओंकार महाराज, किशोर महाराज, संतोष संभळे महाराज खरंच एखादा अभंग देवासाठी गायला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही असं गाताय ना तर तुमचा कंठ अजून बहरत जाईल महाराज. काही कमी पडणार नाही रे जगात तुम्हाला, काही नाही. काही हो द्या महाराज, कारण एवढी गोड कला आहे महाराज, फार गोड. काय गोड प्रमाण दिलीत महाराज. 1:45 वाजला रे आपल्याला भान राहिलं नाही त्याचं. असं पाहण्याचा कार्यक्रम आठवतो किंवा आपण आता त्याच्यातच 2-4 दिवस 2-4 वर्ष संपायचं नाही ते काला बरं का. पाहण्याचाच जाईन ना महाराज. 3च जणीनं पाहिला तर 1 वाजलाय आपला 1:45. 3च जणीनं पाहिला, अजून अशा बऱ्याच जणी. एक गंमत सांगतो फक्त. आमच्या शरद दादानी तशी युट्यूबला टाकलेली ही गंमत, पण तुम्हाला लाईव्ह ऐका. लाईव्ह हा खूप गोड आहे महाराज. काय झालंय आपल्याकडे जसं गवळणी देवाला पाहायला जातात ना तशा हे देवाला पाहायला ज्या गवळणी जात होत्या 4 दिवस जात होत्या. आणि या 4 दिवस ज्या गवळणी जात होत्या ना त्या 4ही गवळणी ज्या जायच्या 4 दिवस त्या सगळ्या गवळणी MH15, MH16, MH17, MH18, MH19, MH20, MH21, MH22, MH23, MH24 आणि MH25 या वयाच्या पुरी होत्या. कुठली पाशिंग नाही, या वयाच्या होत्या. MH15 ते MH25 ध्यानात ठेवा. या वयाच्या पोरी सकाळी एकदा मेकअप करायच्या नवीन साडी, दुपारी एकदा मेकअप नवीन साडी, संध्याकाळी एकदा मेकअप नवीन साडी करायच्या आणि रोज यशोदेच्या घरच्या मुलाला पाहायला जायच्या. पाशिंग ध्यानात ठेवा. MH15 ते MH25 या वयाच्या मुली होत्या. देवाला पाहायला जाताना नटूनच जात जा. हे माझा तुम्हाला सांगण्याचा अट्टहास आहे. कधी कोकणाकडे गेलात ना कोकणाकडे तर कोकणातली एकही बाई देवाच्या मंदिरात जर यायचं असेल तर डोक्यावरती पदर, कपाळभर कुंकू, नाकामध्ये नथनी, सगळे जेवढे अलंकार नवऱ्यासाठी घालते, संसारासाठी घालते ते सगळे अलंकार देवाकडे घेऊन येते आणि मगच देवाच्या मंदिरात कीर्तनाला बसते. आमच्या बीड जिल्ह्यात जर तुम्ही आले आणि एखाद्याला म्हटले ना चल कीर्तनाला, तसेच मळकट कपडे, तशीच ती टोपी. यार चांगलं राहिलं पाहिजे. जर आपण आपल्या संसारासाठी चांगलं राहतो तर आपण मंदिरासाठी चांगलं का राहू नये, आपण देवासाठी चांगलं का राहू नये. नटून येत होत्या ना गवळणी. ऐका, ध्यानात ठेवा. पाशिंग किती होती? MH15 ते MH25 झाली एवढीच कथा. अशा पुरी यायच्या. नेमकं 4 दिवस झाले होते आणि त्या गोकुळात अशी 2 मजल्याची इमारत होती. एक कशी आहे अशी 2 मजल्याची इमारत होती आणि दुसऱ्या माडीवर बरं का, दुसऱ्या माडीवर एक MH95 राहिलं होतं. आली लक्षात? 95 म्हणजे म्हातारी, हातामध्ये काठी आलेली, वरती राहिला होती. तिची कानपूर लाईन गेलेली होती, डोळ्यानं कमी दिसायचं, कानानं कमी ऐकायला यायचं. ती वरून जेव्हा खाली बघायची ना तिला एकच चित्र दिसायचं. सकाळी सकाळी या पुरी MH15 ते 25च्या वेगळीच साडी घालतात, दुपारी वेगळाच मेकअप करतात, संध्याकाळी वेगळीच साडी घालतात. कुठं जातात कुठं गड्या बाई? या कोरोनाच्या काळात तर कुणी कुठं जात नव्हतं बाई. नेमकं काय झालं असावं? गावात कोण आलंय? नेमकी जत्रा म्हणावं तर जत्रा झाली, सप्ताह म्हणावं तर सप्ताह झालाय. पुरी जातात कुठं? 95ला दम नाही निघाला. ऐका ऐका. आणि MH95 काठी टेकत काठी टेकत काठी टेकत पायऱ्या उतरून रस्त्याला आडवी आली. आणि किशोर महाराजाच्या पुरी चालल्या होत्या ना MH15 ते MH25च्या, त्यांना आडवी जशी आली तशी पुरीने म्हातारी पाहिली. आणि पोरगी म्हातारी पुरीनं म्हटलं काय गं? पुरी म्हटलं ए थेरडे काय तुझं मदत? ए थेरडे काय तुझं मदत? म्हातारी म्हटली काय तुझं मदत? पुरी म्हटल्या, म्हातारी म्हटली अगं थेरडी म्हणा, म्हातारी म्हणा, काय म्हणायचं तर म्हणा, काय म्हणायचं तर म्हणा. फक्त मला एक सांगा, तुम्ही रोज इकडं जाता कुठं? माझ्याकडे ध्यान द्या. हो,
रोज इकडं जाता कुठं सकाळी दुपारी वेगळाच मेकअप करता वेगळी साडी घालता जाता कुठं ग इकडं तर पोरी म्हटले थारडे तुला अजून माहिती नाही म्हटलं काय अगं यशोदेला मुलगा झाला गावच्या राजाला मुलगा झाला गावच्या पाटलाला मुलगा झाला कधी 4 दिवस झाले काय नाव ठेवलं त्याचं कृष्ण गोविंद मुरलीधर कन्हैया कान्हा सखा मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम विश्वरूप एवढे नाव ऐकले 95नी महाराज बाई 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 म्हटली एवढे नाव म्हटले आम्ही प्रत्येकीनं वेगळं ठेवलंय जा 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 म्हटली पुरी गेल्या निघून 95ला जाण्याची इच्छा झाली महाराज पण माझं काय मत होतं तिनं तसंच जायचं ना तिला वाटलं बाई पोरीनं लय भारी मेकअप केला पोरीने लय भारी ती साडी नेसली मग तिला दम नाही निघाला 95नी दुपारीच आंघोळ केली थंडी जमत नव्हती तिला दुपारीच आंघोळ केली आणि तिच्या बापानं तिला 95ला तिच्या लग्नामध्ये पैठणचा शालू दिला होता कसा होता ऐका पुतळ्या डरले पुतळ्या डरले सगळी पैदल कमरेला कबर पटार पुतळ्या डरले सगळी पैदल कमरेला कबर पटार नकातन घालवली सगळा थाट मान करुणी सगळा थाट मान करुणी नेसले कळसावर बांधकाम झालं म्हणायचं कळसावर बांधकाम वा पुतळ्या डोरलं साखळी पैंजण कमरेला कमरपटा नाकात नथ घालून ग सगळा थाट माट करून ग काय केलं नेसले ग शालू पैठणचा हो ऐका ऐका 95नी शालू काढला पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण त्याला होतं शालू काढला 95 गवळणीचं नाव मालू होतं 95चं नाव काय होतं मालू होतं मालू ऐका मालू मालेगावला कधी गेले ना मालेगावला तर मालेगावला सगळ्यात मोठं साडीचं दुकान आहे मालू साडी सेंटर बरं का मालू 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 नाव होतं आणि त्या मालूनं शालू काढला बापानं दिलेला
1:45 वाजल्यामुळं शालू नेसला, पण नेमका घोटाळा असा झाला, तिच्या डोळ्यानं धोका दिला. मालू नेसली उलटा शालू बरं का. किनारपट्ट्यावर आल्या, मोरपेसाचे पखाडं खाली गेले. नेमकं इथं जवळ कारखाना आहे जवळ इथं. खाली आहे ना कन्नडचं कारखाना पाहिला ना, तर कारखान्याचं असं रेखीव चित्र होतं त्या शालूवर. असा कारखान्याचा भोंगा, ऊस भरणाऱ्या बाया, अशोकाची झाडं, बैलगाडीमध्ये ऊस टाकताना असं रेखीव चित्र होतं. 1 लाखाचं शालू. नेमकं आता ते शालू उलटं झाल्यामुळं काय झालं, त्याच्या किनारपट्ट्या जशा वर आल्या ना, तसा तो भोंगा उलटा झाला कारखान्याचा. ऊस असा खाली पडला, चाकं वर गेले, बाईचे चेहरे खाली गेले, पाय वर गेले. का? मालू नेसली उलटा शालू. जमलं बरं का. मालूचा शालू उलटा झाला. एवढ्यावर थांबली नाही ती, तिनं ती मेकअपची पिटी हाताला घेतली. आता पोरीचा मेकअप पाहिला होता, पहिल्यांदाच तिच्या हाताला लाली लागली. लाली, ए माझ्याकडे बघा, लाली लागली. लाली हाताला लावायची होती. 95 वय होतं. हातामध्ये लाली घेतली आणि असं हातानं लकवा दिलाय तिच्या लाली, आणि असं असं करता करता ती लाली हाताला लागायच्या ऐवजी डोळ्यालाच लागली. बुवा काजळ घेतलं, काजळ भरायचं होतं डोळ्यात, हातानं लकवा दिला किशोर महाराज. काजळ लागलं होठाला. गप्पा नाही, प्रमाण देतो ऐका. होठो पे काजल नैनो में लाली, होठो पे काजल नैनो में लाली, होठो पे काजल नैनो में लाली, गालों पे टिकली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी मैं दीवानी बनी. मालू दिवानी झाली बरं. असं दिवानं बनावं, दिवानं बना. खरंच सांगतो, दिवानं बना. 95 रस्त्याला लागली ओ उलटा मेकअप, उलटा शालू. 95 रस्त्याला लागली, काठी टेकत पुढे निघाली, आणि समोरून तिचा MH 110चा नवरा आडवा आला. ते गेलतो गावात पत्ते खेळायला. त्याची नजर चांगली होती, त्याला राणीन गोल्या दिसायचा. ते लांबूनच त्याने पाहिलं. बाबो म्हणला, आपली मालू तर खाली आली आज. बरं याय ना का याय ना, लग्नातला शालू, लग्नातला. लग्नच आठवलं त्याला महाराज. 95 110 आला. जशी मालू पाहिली ना त्यानं, गजलच म्हणलं महाराज. मृगनयनाय रसिक मोहिनी, गजलच गायली महाराज. पाहिली ती मालू, आणि त्याने जवळ आल्यावर पाहिलं, त्याच्या डोळ्यानं अर्र म्हणला, मालूचा मेकअप उलटा झालाय, मालूचा शालू उलटा झालाय. मालू कुठं निघालीस? मालू म्हटली, होय थेरड्या बाजूला. असा जन्मभर आडवा आला मला. वारीला चालली आला आडवा, कीर्तनाला चालली आला आडवा. होय बाजूला, आज नाही ऐकणार तुझं. आपण चालली कुठं? अहो म्हटले, राजाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, नंद पाटलाला मुलगा झाला, त्याला पाहिला चालली, सगळ्या गावानं पाहिला. अगं मालू, तिथं 1000 गवळणी येत, मग काय झालं? अरे तू जर तिथं गेली ना मालू, तर तुला हसतील का हसतील? अगं तुझा मेकअप उलटा झालाय मालू. ए मालू, तुझा शालू पण उलटा झालाय. काय? मालूचं उत्तर गोडे महाराज. काला सफल होईल रे माझा. मालू म्हटली, मालक आता हा मेकअप नीट करण्यात आणि हा शालू नीट करण्यात माझं आयुष्य निघून गेलं तर कृष्ण पाहायचा राहील ना. असंच झालं रे आपलं. या खाण्यात, या राहण्यात, या कोरोनाच्या काळात सगळं निघून गेलं. देव पाहायचा मात्र राहिला. आयुष्य निघून चाललं रे आपलं. असं दिवानं बना. श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर.